आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. पाहत सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातची आत्ताची सर्वात मोठी बातमी. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उंबरज येथे करण्यात आला. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव असलेल्या उंबरज गावात विद्यमान आमदारांनी नेतृत्व तयार होऊन दिले नाही. एका गावात 4 ते 5 गट आहेत. गावागावात अशी प्रत्येक परिस्थिती आहे. परंतु माहितीच्या माध्यमातून जनतेला विकासाचा मार्ग मिळाल्यातून आता परिवर्तन निश्चित आहे, असं प्रतिपादन रामकृष्ण वेताळ यांनी केले. उंबरज येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात माहितीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी रामकृष्ण वेताळ, संग्राम बापू घोरपडे, विक्रम घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, महेश बाबा जाधव, राजेंद्र जाधव, सरपंच योगराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, विलास आटोळे, दिगंबर भिसे पाटील, संदीप बेडके, मीनाक्षीताई पोळ, प्रतिभा कांबळे, वैशाली मांढरे, जयवंत जाधव, दीपक खडक तसेच मनसेचे कार्यकर्ते व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 25 वर्ष वाया गेलेलीच आहे. परंतु पुढे जर हे करायचं असेल, बाबांनी सांगितलं आज भाऊ बऱ्याचदा मी बैठक केली तुमच्याबरोबर. प्रत्येक बैठकीला तुमचं एकच म्हणणं असायचं की एकाच एक होऊ दे, म्हणजे एकाच एक होऊ देत. ती एकाच एक झाली. आज धैर्यशील दादांनी मन मोठं केलं, आज रामकृष्ण वेताळांनी मन मोठं केलं आणि मनोजदादांना पुढे चाललं. आज तेवढ्याच ताकदीनं ती दोघंही बरोबर आहेत. आता मी दुपारी जे काय होय हो, ते धैर्यशील दादा जरा स्लो वाटते ती का हो म्हणलं, स्लो आहे ती का असं आहे ती नक्की शर्यत जिंकणार आहे. ते काय नॅरेटिव्ह पसरवायचा उद्योग चालेल, पण आपण सक्षम आहे. सगळ्यांना कळतंय आता 100% बदलाची वेळ आलेली आहे. 100% बदल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं होणार आहे आणि सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं एक दिलानं की जे काय आपल्याला लादलं गेलेलं आहे ते बाजूला काढूयात. एवढंच मी सांगतो. आज कमळ हे चिन्ह आहे मनोजदादांचं आणि आपला नंबर किती आहे? कशाची खून आहे? हीच विजयाची खून 23 तारखेला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण 100% सगळीकडे मिळवूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि नाटावला मी गेलो, प्रचंड सगळीकडे वातावरण चांगलं आहे. परंतु आपण इतके कार्यकर्ते म्हणून आपण गाफील बी राहून चालणार नाही, ही बी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची बाब आहे. आपण काय अफवा मागाशी महेश बाबांनी सांगितलं, मी भैरवाच्या मंदिरात आहे. कधी एकदा जीभ गेली ती माघारी घेणार नाही. जोपर्यंत 20 तारखेच्या 8 वाजत नाही तोपर्यंत डोळ्याला झोप लागणार नाही. एवढंच तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना. कधी आमच्या सरकार कार्यकर्ता गद्दारी करणार, पण आमच्या सरकारच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आणि भारतीय जनता पार्टीवरचं प्रेम हे कच्चूर बनलं. त्यामुळं निश्चितपणे या वेळेला आपल्याला काही जरी झालं, गेली 1980 पासूनच आपलं स्वप्न आहे की या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघामध्ये या वेळेला आपल्याला सगळ्यांना कमळ फुलवायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. आपण सगळेजण सजग आहात. परंतु पुन्हा एकदा विनंती करतो, आपण सगळेजण गाफील न राहता आपल्या उमेदवाराचं नाव 2 नंबरवर हेही आपण समजून सांगा. 2 नंबरच्या समोरचं बटन दाबून आदरणीय मनोज भीमराव घोरपडे यांच्या समोरचं चिन्ह आहे कमळ. कमळावरती कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपण मतदान करावं, असं सगळ्यांना आपण मार्गदर्शन करावं. निष्क्रिय आमदार आहेत, त्या निष्क्रिय आमदारांच्या विरोधातील डायरेक्ट लढाई आपण आज लागतो. पण माझी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी अनेक निर्णय केलेले आहेत, महिलांच्यासाठी अनेक निर्णय केलेले आहेत, युवकांच्यासाठी अनेक निर्णय केलेले आहेत, युवतींच्यासाठी अनेक निर्णय केलेले आहेत. आपल्याला कुठल्याही घरात गेला
तर प्रत्येक व्यक्ती सांगतोय भारतीय जनता पार्टीला मी मत देणार. कुठल्याही महिलेला विचारलं तर प्रत्येक महिला सांगते आम्ही कमळ या चिन्हावरती मतदान करणार. इतकं पोषक वातावरण आपल्याकडे, इतकं पोषक वातावरण. समोर जे आता तुतारीचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांनी काय केलं, उमरत सारख्या या चांगल्या बलाढ्य गावामध्ये 4-4, 5-5 गट तयार करतात. त्यांचेच 5 गट तयार करतात. एकाला वर काढायचा, एकाला दाबायचा, एकाला वर काढायचा, एकाला दाबायचा. अशी गेली 25 वर्ष प्रत्येक गावामध्ये गटबाजी केली आणि त्यांची पोळी 25 वर्ष बांधून गेली. आपण सगळे सजग नागरिक आहात, आपण सगळे सजग कार्यकर्ते आहात. आता हे चालून द्यायचं नाही. प्रत्येकानं पुढची 9 दिवस, आम्ही तरी ध्यास घेतलाय, मी तरी 2.5 वर्ष झोपलेलो नाही. 2.5 वर्ष रात्रंदिवस पळतोय की या वेळेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ या चिन्हावरचा आमदार करायचा. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शासनाच्या योजना मी आता सांगत बसणार नाही. तुम्ही घरोघरी जावा. इथं आता गावाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. आपण इथं सैन्य जागा दिसतंय, परंतु आपण नुसतं गाफील राहिलो तर निश्चितपणे आपल्याला त्या गोष्टीला अडचण निर्माण होईल. आपण सगळ्यांनी घरोघरी जावा, लोकांना समजून सांगा आणि 20 तारखेला इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने कमीत कमी 25 मतं करून घ्यायची जबाबदारी आपली सगळ्यांची.